जाऊयात कोल्हापूरमधून आपल्यासोबत प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रताप, इचलकरंजीमधून बातमी येते त्या ठिकाणी सर्वाधिक मतदान झालेलं आहे। कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कशा पद्धतीने काल मतदान पार पडलेलं आहे काय सांगता येईल? आणि स्थानिक आघाड्यांची फार चर्चा कोल्हापुरात आपल्याला पाहायला मिळालेली आहे। स्थानिक आघाड्या या संपूर्ण निवडणुकीचं वातावरण फिरवू शकतात तिकडे? नक्कीच आपण जर इचलकरंजीचा विचार केला तर इचलकरंजीकरांचं कौतुक करायला पाहिजे, कारण आपण पाहतो की राज्यामध्ये सर्वाधिक जास्त मतदान टक्का त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे। खरं तर आपण पाहता की इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी निवडणूक होते, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अशी उत्सुकता जी आहे ते पाहायला मिळाली। त्याच्या उलट जर कोल्हापुरात पाहिलं तर 2% मतदान कमी झालेलं आहे। कोल्हापुरात 2% कमी झालेलं मतदान कोणाच्या पत्त्यावर पडणार आणि इचलकरंजीमध्ये वाढलेलं मतदान जे आहे किंवा एकूणच आपण पाहतो की चुरशीनं झालेलं मतदान कोणाला शह देणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कोल्हापूरचा विचार केला तर या ठिकाणी आपण पाहतो की महायुतीनं काँग्रेसला घेरलेलं होतं। महानगरपालिकेत यापूर्वी 2 वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती आणि आता सुद्धा आपण पाहतो की काँग्रेसनं पूर्ण ताकदीने या ठिकाणी ताकद लावली होती। सतेज पाटील एकाकी झुंज देत असताना या कोल्हापुरात दिसून आलेले आहेत, पण महायुतीमध्ये आपण पाहिलं नेत्यांची दिग्गज फळी या ठिकाणी होती, त्यामुळे सतेज पाटील यांना पूर्णपणे घेरण्याची रणनीती यशस्वी होते का, यशस्वी झाली तर कशा प्रकारचे आकडे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। इचलकरंजीमध्ये आपण जर पाहिलं तर शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी त्या ठिकाणी निवडणूक लढवत होती, कारण आपण पाहिलं की महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप त्या ठिकाणी एकत्र लढत होते। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर असेल किंवा इचलकरंजी या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट झाल्याचं चित्र आहे। कारण आपण कोल्हापुरात विचार केला राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवारांची आप असेल, वंचित असेल, हे वेगळी तिसरी आघाडी करून लढत होते, त्यामुळे याचा फटका काँग्रेसला बसणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। इचलकरंजीत देखील आपण त्याच पद्धतीचं चित्र पाहतो। ठाकरे सेना त्या ठिकाणी महाविकास आघाडीतून बाहेर पडून निवडणूक लढवत होती, त्यामुळे त्यांचा मतविभागणीचा फटका या ठिकाणी त्यांना बसतो का? एकूणच आपण पाहतो की या दोन्ही महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा लागेल याकडे लक्ष लागून राहिलेलं, पण एकूणच आपण पाहतो की दोन्ही महानगरपालिकेत एक्झिट पोलनुसार महायुतीच या ठिकाणी सत्तेवर बसेल अशा प्रकारचे अंदाज वर्तवले गेलेले आहेत। हे अंदाज खरे ठरतात का की काँग्रेस कोल्हापुरात मुसंडी मारते आणि त्यांचाच महापौर होतो, हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। अगदी। आणि प्रताप, सोलापूर विषयी आपण काय सांगूया? सोलापूरचं चित्र नेमकं कसं असेल? या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी घडलेल्या आपण पाहिल्या। यामध्ये एका मनसेच्या कार्यकर्त्याचा खून देखील झाला होता। खूप रक्तरंजित राडा आपल्याला सोलापूरमध्ये देखील पाहायला मिळाला होता। नक्कीच आपण जर सोलापूरमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीमध्येच या ठिकाणी फाटाफूट मोठ्या प्रमाणात दिसून आलेले आहे, कारण आपण भाजप एकसंघ होऊन त्या ठिकाणी पूर्णपणे ताकदीने निवडणूक लढवत असताना दिसत होती, पण काँग्रेस असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर पक्ष जे आहेत ते मात्र विस्कटलेल्या अवस्थेत होते आणि त्याच्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झालेली आहे, निवडणुकीच्या काळात झालेली आहे। त्यामुळे आपण पाहतो की आरोप करण्यात आला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली, त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीच्या मध्यभागी ठेवून या ठिकाणी प्रचार करण्यात आलेला आहे। त्यामुळे भाजपला याचा किती फटका बसतो हे महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की सोलापूर महानगरपालिकेवर भाजपच झेंडा फडकवेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला जातो। एकूणच आपण पाहतो की सर्वाधिक इच्छुक त्या ठिकाणी होते, त्यामुळे आपण पाहतो की त्या ठिकाणी लोकांना थांबवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली आणि एकूणच आपण पाहतो की मोठी ताकद त्या ठिकाणी लावण्यात आली। त्या ताकदीचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण भाजपचे सर्वाधिक नेते त्या ठिकाणी आहेत, त्यांनी पूर्णपणे ताकद लावली, पण त्या नेत्यांमध्ये देखील आपले कसे उमेदवार जास्त निवडून येतील अशा प्रकारची एक विभागणी देखील त्या सोलापूरमध्ये पाहायला मिळालेली आहे। अगदी निश्चित। खरं तर पश्चिम महाराष्ट्रातले सगळेच निकाल हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत प्रताप, आणि मुख्य म्हणजे जयंत पाटील सांगलीमध्ये गड राखण्यामध्ये कितपत यशस्वी ठरतात हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची खरं तर जयंत पाटलांसाठी मोठी लढत म्हणावी लागणार आहे। जरूर लक्ष ठेवून राहा आणि वेळोवेळी आपण आणखी चर्चा करूया, अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।